नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत। आज आपण मसाला वांग्याची रेसिपी पाहणार आहोत। ही रेसिपी खूप सोपी तर आहेच, शिवाय चमचमीत आणि चविष्टही आहे। इतकी चविष्ट की वांग न खाणारे सुद्धा बोटे चाटून खातील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात आधी आपण रेसिपीला लागणारा मसाला बनवून घेऊयात। त्यासाठी मी इथे मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, थोडासा आल्याचा तुकडा, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि खिसून घेतलेलं सुकं खोबरं घालूयात। आता हे सर्व मिश्रण मिक्सरला बारीक वाटून घेऊयात। मसाला वाटून झाल्यानंतर इथे मी 4 मध्यम आकाराची वांगी घेतलेली आहेत। मसाला वांग बनवण्यासाठी वांगी नेहमी मध्यम आकाराची घ्यावी। आता या वांग्यांना चीर मारायची आहे आणि अशा प्रकारे 4 भाग करून घ्यायचे आहेत। अशाच प्रकारे राहिलेली सर्व वांगी मी चिरून घेणार आहे। एकदा वांगी चिरून झाल्यानंतर ती लवकर काळी पडायला सुरुवात होते, म्हणूनच ती काळी पडू नये म्हणून मी इथे एक भांड घेतलेलं आहे। त्यामध्ये सर्व वांगी घालून पाण्यामध्ये बुडवून ठेवलेली आहेत। आता आपण चिरलेल्या वांग्यामध्ये भरण्यासाठी लागणारा मसाला बनवूयात। त्यासाठी मी इथे मोठ्या आकाराचं ताट घेतलेलं आहे। सर्वात आधी आपण थोड्या वेळापूर्वी तयार केलेलं वाटण घेऊयात। त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालूयात आणि चवीपुरतं मीठ घालूयात। इथे मी 1 चमचा कढीपत्त्याची पावडर घेतलेली आहे। याने वांग्याचा स्वाद आणखीन वाढेल। सोबतच अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरे पावडर आणि 1 चमचा घरचं लाल तिखट घातलेलं आहे। सोबतच थोडी कसुरी मेथी घालायची आहे। ही ऑप्शनल आहे, तुम्ही घातली नाही तरी चालेल। आता 1 चमचा शेंगदाण्याचं कूट घालूयात आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊयात। आता मिश्रण एकजीव करून झालेलं आहे आणि ताटामध्ये एका बाजूला मी केलेला आहे। आता आपण चिरलेल्या वांग्यांमध्ये हे मसाला भरणार आहोत। वांग्याचे आपण जे 4 भाग केले होते त्यामध्ये बसेल एवढा मसाला आपण घालणार आहोत। हे पहा, अशा प्रकारे एका वांग्यामध्ये आपला मसाला भरून तयार आहे। अशाच पद्धतीने राहिलेल्या इतर वांग्यांमध्ये मसाला भरून घेऊयात। इथे सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून तयार झालेला आहे। आता आपण फ्राय करायला घेऊयात। फ्राय करण्यासाठी मी इथे पॅन गरम केलेला आहे। त्यामध्ये आता गरजेनुसार तेल घालूयात। मसाला वांग्यासाठी तेल थोडंसं जास्तीचंच लागतं, त्यामुळे इतर भाज्यांपेक्षा इथे थोडं जास्ती तेल घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर इथे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे। आता हा कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर वांग्यांमध्ये मसाला भरून झाल्यानंतर जो उरलेला मसाला होता तो मी या कांद्यामध्ये घालणार आहे। कांद्यामध्ये मसाला घालताना रेकॉर्ड करायचं राहून गेल्यामुळे इथे मला दाखवता आलेलं नाहीये। मी इथे कांद्यामध्ये मसाला घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण यामध्ये मसाला भरलेली वांगी घालूयात। वांगी अर्धा मिनिट परतून घ्यायची आहेत। त्यानंतर यामध्ये आपण 1 ते 2 वाटी पाणी घालणार आहोत। पाणी घालून झाल्यानंतर मसाल्यांमध्ये ही वांगी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहेत। गरज वाटली तर आणखी पाणी आपण घालू शकतो। आता पॅनवरती झाकण ठेवून 15 ते 20 मिनिट वांगी शिजवून घेऊयात। इथे पाहू शकता 20 मिनिटांनंतर वांगी व्यवस्थित शिजलेली आहेत। आता ही वांगी पुन्हा मसाल्यांमध्ये 2 ते 3 मिनिट हलक्या हाताने मिक्स करून घेऊयात। मिक्स करून झाल्यानंतर इथे आपलं मसाला वांग तयार आहे। गार्निशिंगसाठी चिरलेली थोडी कोथिंबीर वरून घालूयात आणि गरमागरम हे मसाला वांग सर्व करूयात। तुम्ही सुद्धा ही मसाला वांग्याची रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूयात अशाच एका रेसिपी सोबत। तोपर्यंत खा प्या मस्त रहा। धन्यवाद।